तर चला मित्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवोदयच्या 120 डेजच्या चॅलेंज मध्ये. तर तुम्ही बघत आहात की आपण पहिला धडा आणि त्याच्यावरती पूर्ण स्वाध्याय म्हणजे पूर्ण एक्सरसाइज आपण सोडवले आहेत. तर आता आपण दुसरा धडा आणि त्याच्यावरचे पूर्ण एक्सरसाइज सोडवत आपण लास्ट एक्सरसाइज वर आलोय. लास्ट एक्सरसाइज आहे 2.5 2.5 आपली शेवटची एक्सरसाइज आहे. तर ही एक्सरसाइज आपण आज सोडवणार आहोत. तर चला वेळ न वाया घालता आपण लवकरात लवकर पहिल्या क्वेश्चन कडे वळूया. तर तुम्ही करायचं एकच आहे, रोज सारखं की बुक्स काढून बसायचं आहे आणि लवकरात लवकर ते सोडून बघायचं आहे. नाही जमलं तर मग इकडे लक्ष द्यायचंय आणि व्हिडिओ पूर्णपणे बघायचा. तर बघा, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती. तर विषम संख्या कोणत्या आहेत? 1 3 5 7 9 11 या विषम संख्या आणि 2 4 6 8 10 ह्या समसंख्या. तर पहिल्या 6 विषम संख्या 1 2 3 4 5 6. तर 6 विषम संख्यांची बेरीज येते आपली 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 इक्वल्स टू काय येते? पहिल्या 5 विषम संख्यांची बेरीज 36. आणि जेव्हा पण आपल्याला सांगितलं जातं की सरासरी काढायची, वरती सर्वांची बेरीज लिहायची आणि खाली किती नंबर आहेत ते 1 2 3 4 5 6. तर खाली 6 नंबर, 6 1 6 6 6 36. तर याची सरासरी आली आहे 6. तर ऑप्शन नंबर आपलं बी होईल आपलं आन्सर. तर सर्वांना समजलं सरासरी कसं काढायची? सर्वांची बेरीज वरती घ्यायची आहे आणि मग नंतर किती नंबर्स आहे, टोटल नंबर्स किती आहे आणि टोटल ऑफ नंबर ऍडिशन ऑफ ऑल नंबर्स अपॉन टोटल नंबर्स असे याचा फॉर्म्युला असतो. तर चला आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. तर काय आहे दुसरा क्वेश्चन? तर बघा, लक्ष द्या. 10 सेकंड क्वेश्चन 10 19 21 22 + 28 प्लस नाही 28 या संख्यांची सरासरी किती. तर या संख्यांची 10 सरासरी काढायची आहे. तर ऍडिशन करावी लागेल, सर्व संख्यांची ऍडिशन करायची. तर सर्व संख्यांची ऍडिशन येते 100 आणि हे संख्या किती आहे? 1 2 3 4 5 डिवायडेड बाय 5 आपली येईल 25. काय येईल? 25 सॉरी 20. तर 5 1 5 5 2 20 5 2 10 आणि 20. तर ऑप्शन नंबर आपला आहे बी. काय येईल ऑप्शन नंबर आपलं? बी 20. सरासरी काढायचं खूप सोपं आहे, तुम्ही लक्षपूर्वक सर्व करायचं आहे. तर बघा ऑप्शन नंबर बी. तर आपण तिसरा क्वेश्चन नीट समजून घ्यायचा आहे. भरपूर जणांना हा क्वेश्चन अवघड. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी 11.5 आहे. पहिल्या 5 मुलांची सरासरी किती? 11.5. त्यापैकी पहिल्या चौघांची वयांची बेरीज पहिल्या 4च्या वयांची बेरीज आहे 46.5. याच्यात इतकंच करायचं आहे की पहिल्या 5 पोरांची इतकी आणि 4 पोरांची सरासरी दिली. तर 5 × 11.5. तर याचं आन्सर येतं आपलं. तर बघा 5 × 11.5 तर 57.5 याचा आन्सर. आणि हेच पहिल्या 5ची इतकी झाली, पहिल्या 4ची इतकी झाली. तर 5व्या क्रमांकाच्या व्यक्तीची किती आहे ते विचारलंय. 57.5 - 46.5. 5 - 5 0. 7 मधून 6 गेले 1 11. तर 5व्या नंबरच्या विद्यार्थ्याची किती आहे? 11 वर्ष. तर ए ऑप्शन नंबर ए मध्ये आपलं दिलंय 11 वर्ष. तर सर्वांना समजतंय? जर समजत नसेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तर चला आता आपण वळूया आपल्या चौथ्या नंबरच्या क्वेश्चनकडे. आपण वळूया चौथा नंबर. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. सरासरी 12 दिलेली आहे. तर बघा त्यामधल्या 2 संख्या या 13 व 15 आहेत. तर तिसरी संख्या कोणती? तर एक संख्या 13 आहे, एक संख्या 12 आणि तिसरी आपण x घेऊ. तर ह्या संख्यांची सरासरी 12 आहे म्हणजे 3 संख्या किती? 1 2 3. तर 13 + 15 + x इक्वल्स टू 12 × 3. तर 13 + 15 किती होता? 5 6 7 8 28. x इक्वल्स टू किती होता? 28. तर 12 × 12 12 2 24 12 3 36 - 28. हे 28 इकडून इकडे गेले. तर x इक्वल्स टू 36 - 28 8. तर किती येईल? तिसरी संख्या 8. तर तुम्ही करून बघायचं आहे, हे पण सोल्युशन काढून बघायचं. इथे 8 टाकल्यावर ती बरोबर संख्या येते की नाही.
तर हे व्यवस्थित करून बघायचंय. तर आपला आन्सर आला 8. ऑप्शन नंबर आपला आहे बी 8. तर सर्वांना समजतंय मला एकदा कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून कळवा. आणि काही प्रॉब्लेम येत असेल, दिसत नसेल वगैरे काही थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कळवा. चला आपण वळूया 5व्या क्वेश्चनकडे. तर एका सायकलवर स्वारची 4.5 तासांची हे हॉर्स आणि हे किलोमीटर 4.5 तासांची 45 किलोमीटर मध्ये जातो. तर ताशी वेग विचारलाय. तर बघा ताशी वेग विचारलाय, तुम्हाला एक ऑब्झर्व करताय की हे वरती 30 मिनिटं आहे आणि हे 40 वरती 5 आहे. तर 30 मिनिटात तो किती जातोय 5 किलोमीटर, हे तुम्हाला कळून येतंय. तर 30 मिनिटात 5 किलोमीटर जातोय. तर एका तासात किती जाईल म्हणजे 60 मिनिटात किती जाईल 10 किलोमीटर. तर बघा याला जर यांनी डिवाइड केलं तर बरोबर आपण जर 10 एका तासात तो 10 किलोमीटर 60 मिनिट म्हणजे किती 1 हार 1 घंटा इक्वल्स टू 10 किलोमीटर. तर बघा जर तो एका तासात 10 किलोमीटर जातोय तर 4.5 तासात तो बरोबर किती किलोमीटर जाईल 45 किलोमीटर. तर एका तासात तो किती किलोमीटर जातोय 5. तर आपण वरच्या याच्यावरून हे काढता आलं आपल्याला. अशा थोड्याशा शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवायचे आपल्याला कशावरून काय काढायचं. तर बघितलं मित्रांनो किती सोपं आहे. तर बघा आपल्याला 5वा क्वेश्चन झालाय. आपण हा दुसरा धडा संपवत आणलेला आहे. हळूहळू आपले ठराविक 2 ते 3 क्वेश्चन्स राहिलेत. तर बघा 6वा क्वेश्चन आहे आपला. काय आहे 6वा क्वेश्चन. तर बघा 6 संख्यांची सरासरी किती आहे 15.5. 6 संख्यांची म्हणजे गुणिले 15.5. 6 संख्यांची पहिल्या 5 संख्यांची बेरीज. पहिल्या 5 ची किती आहे 75. पहिल्या 5 ची 75 आहे 6 संख्यांची. तर 15.5 याचा आन्सर येतं 93. 6 गुणिले 15.5. पहिल्या 6 ची 15.5 आहे म्हणजे एकाची 15.5 आहे. तर पहिल्या 6 ची 6 गुणिले 15.5 हे येतं 93 आणि 5 ची 15 आहे 75 आहे. तर 13 मधून 5 गेले किती उरले. तर हे पटकन सोडवा. तर बघा आपल्याला 13 मधून 5 गेले उरले 8. 1 हातच्याला वापस 9 मधून 8 गेले उरला 1. तर आपला आन्सर आलाय 18. तर 5 जणांची जर 75 आहे तर 6व्या क्रमांकाच्या माणसाची किती आहे 18. तर तुम्ही हे नीट लक्षात ठेवायचं आहे. तर 18 ऑप्शन नंबर बी मध्ये आहे आपलं 18. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व एकदम सोपं आहे. तुम्ही नीट लक्ष देऊन लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायचं आहे. तर बघा 7वा क्वेश्चन हा सर्वांना खूप जणांना हार्ड वाटतोय आणि भरपूर जणांनी युट्यूबवर पण बघितला असेल, यांना भेटला पण नसेल. तर हा क्वेश्चन नीट लक्ष द्यायचा आहे. तर 24 इनिंग बघा 24 इनिंग मध्ये सरासरी धावा 24 इनिंग धावांची सरासरी 28 आहे. तर काय करायचं 24 गुणिले 28. 24 इनिंग मारलाय 28 ची सरासरी म्हणजे 24 गुणिले 28 होतात 672. किती होतात 672. करून बघायचे 24 गुणिले 28 672. आणि विचारलं काय त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास सरासरी 29 होईल. तर 25व्या इनिंग मध्ये त्याला सरासरी किती करायची 29. तर बघा 25व्या इनिंग मध्ये इथे येईल 700. बघा इथे येतं 672 राईट आणि इथे येईल आपलं 725. तर बघा 25 इनिंग मध्ये 29 ची सरासरी करायची. मग तिथे त्यांचा दोघांचा गुणाकार येईल 725 आणि 24 गुणिले 28 येईल 672. तर 725 मधून 672 मायनस करायचे. 5 मधून 2 गेले उरले 3. 12 मधून 7 गेले उरले 5. 0 53 रन त्याला पुढच्या इनिंग मध्ये काढावं लागेल. 29व्या इनिंग मध्ये काढावं लागेल. तेव्हा त्याची सरासरी काय होईल 29. 25व्या इनिंग मध्ये त्याला किती रन काढावं लागेल, किती धावा काढावं लागतील 53. तर सर्वांना समजते आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करतोय. तर नीट लक्षपूर्वक काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय आणि सोल्युशन्स कडे ध्यान द्यायचंय. तर 8वा क्वेश्चन काय आहे. तर बघा 8व्या क्वेश्चन कडे लक्ष द्यायचंय. एका पेटीत 36 गोळ्या आहेत. 36 गोळ्या एका पेटीत आणि टोटल पेट्या आहेत 128 टोटल पेट्या. मग आपण टोटल गोळ्या किती आहेत हे मोजून घेऊ. टोटल गोळ्या 36 गुणिले 128 4608. 36 गुणिले 28 टोटल एका पेटीत 36 गोळ्या आहेत. अशा 128 गोळ्या आहेत
तर 36 गुणिले 128 टोटल गोळ्या आहेत 4608. तर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, म्हणजे एका पेटीत 4 गोळ्या कमी म्हणजे 32 गोळ्या टाकल्या आपण. आणि 32 गोळ्या किती, 32 गोळ्या. तर पेट्या किती लागतील हे आपल्याला, तितक्याच गोळ्या भरायला लागणाऱ्या पेट्या. तर टोटल गोळ्या इतक्या आहेत आणि एका पेटीत आपल्याला 32 भरायच्या. तर 32 डिवायडेड बाय 4608. तर हे तुम्ही बुक मध्ये सोडून बघायचंय. मी तर सोडवलेलं आहे. माझा आन्सर 144 आलेलं आहे. तर त्याला टोटल पेट्या किती लागतील, 144. तर बी ऑप्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता फर्स्ट चॅप्टर वाईज सर्व सोडवलं आहे. सेकंड चॅप्टर पण आपला इथे संपला आहे. हा लास्ट क्वेश्चन होता. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून जेवढं होईल तेवढे एफर्ट्स घ्या. मी पण तुमच्यासाठी खूप एफर्ट्स घेतोय. तर तुम्ही हे सर्व नीट समजून घ्या, प्रॉपर नोट्स बनवा आणि नवोदय सिलेक्शनकडे जाण्यासाठी तुमचा पाऊल एक पुढे ठेवा. तर हे तुम्हाला समजत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये येस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.